नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच ना महायुती ना महाविकास आघाडी. स्थानिक राजकीय वादातून 31 संस्थांनी फिरवली गोकुळकडे पाठ. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठराव दाखल करण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागली होती. संस्थेचा ठराव आपल्याकडेच यावा यासाठी जवळपास 5 लाखांची बोली लावली जात होती. अखेर ठराव दाखल करण्याची मुदत संपल्याने ठराव पळवापळवीची स्पर्धाही थांबली आहे. मात्र गोकुळ दूध संघामधील 31 संस्था आहेत ज्यांना कोणत्याच राजकारणात रस नाही, ना कोणता नेता नको, ना कोणतं राजकारण नको. स्थानिक वादाच्या कारणातून या 31 संस्थांनी ठरावच दाखल केले नसल्याचे समोर आले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने 15 जूनपासून ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची अंतिम मुदत होती. जवळपास 17 दिवसात 4844 संस्था मतदानास पात्र असताना 5439 ठराव सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालय कोल्हापूर येथे प्राप्त झालेत. यामध्ये 57 ठरावधारकांनी दुबार ठराव दाखल केले आहेत. ठराव गोळा करत असताना सर्वच माजी संचालक राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा दिसून आली. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत हे ठराव दाखल केले आहेत. गावागावात सुरू झालेली ईर्ष्या त्यामुळे ठरावाला लाखांची बोली आली. राधानगरी तालुक्यातील एका ठरावाला जवळपास 5 लाखांची बोली लागल्याची खमंग चर्चा सुरू आहे. मात्र अशा स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास 31 दूध संस्थांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे.